नमस्कार. आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्हचे काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज डिराईव्ह केलेले आहेत, ते आपण यूज करणार आहोत एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. प्लस आपण डेरिव्हेटिव्ह अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्हज बघितले, यू डॉट व्ही असेल, यू अपॉन व्ही असेल, तो कोणते रूल अप्लाय करायचे. आता पुढचा रूल आहे चेन रूल. त्याचं डेरिव्हेशन फार काही कठीण नाही, तुम्ही पुस्तकात नुसतं वाचलं तरी तुम्हाला ते लक्षात येईल. आपण फार प्रूव्ह करत बसणार नाही, फक्त चेन रूल काय आहे तो बघणार आहोत. म्हणजेच काय चेन रूल काय की अशी कोणती फंक्शन्स आहेत की त्यासाठी तो अप्लाय करावा लागेल की स्टँडर्ड फंक्शन जे आहेत त्यांची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. तर समजा y इज इक्वल टू काहीतरी असं असेल की y इज इक्वल टू रूट एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण माहिती आहे. काय लिहितो आपण फॉर्म्युला आपण पाठ केले असतील फॉर्म्युले. तर y डॅश लगेच काय लिहिणार आपण 1 अपॉन 2 रूट एक्स. मग इन्स्टेड ऑफ स्टँडर्ड फॉर्म्युला की इन्स्टेड ऑफ स्टँडर्ड फंक्शन इथे काहीतरी डिफरंट फंक्शन आलं. मीन्स y इज इक्वल टू काहीतरी रूट ऑफ साइन एक्स. सो आता ह्याला डायरेक्ट आपण y डॅश इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स किंवा 2 रूट साइन एक्स लिहू शकतो का, तर हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी जो अप्लाय केला जातो त्याला चेन रूल म्हणतात. अगदी सिंपल आहे चेन रूल. तर हे जे डिफरंट फंक्शन आलंय त्याला थोडंसं वेगळं ट्रीट, हे एक्स मधलंच असलं पाहिजे. मीन्स विथ रिस्पेक्ट टू एक्सच ते फंक्शन असतं, फक्त कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी आलेलं असतं. ते स्टँडर्ड आहे, त्याच्याऐवजी अजून काहीतरी कॉम्बिनेशन मध्ये आलेलं असतं. तर ह्याला जर आपण यू सारखं ट्रीट केलं तर ह्याचं y डॅश काढताना म्हणजे dy बाय dx, हे डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला असं करायला लागतं की ह्याचं पहिल्यांदा ह्याला u असं ट्रीट करावं लागतं. सो dy बाय du विथ रिस्पेक्ट टू u आधी म्हणजे 1 अपॉन 2 रूट एक्स, हे जे काही स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो आधी अप्लाय करायचा. त्याच्यानंतर हे काय वेगळं फंक्शन आहे आतमध्ये की आधी तर विथ रिस्पेक्ट टू यू म्हणून त्याचा आपण स्टँडर्ड फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकलं. याला मी यू आहे असं ट्रीट केलं किंवा कन्सिडर केलं आणि त्यावरून मी ते विथ रिस्पेक्ट टू यू घेऊन टाकलं. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह पाहिजे, dy बाय dx असायला पाहिजे. सो आता जे विथ रिस्पेक्ट टू यू मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकलं होतं पहिल्यांदा, त्याला काय करायला लागेल की मल्टिप्लाय करायला लागतं. तर du बाय dx म्हणजे हा जो यू आपण कन्सिडर केलाय त्या यूचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढून मग त्याला मल्टिप्लाय करायला लागतं. एवढा सिंपल रूल आहे, लक्षात ठेवायला सोपा आहे. प्रूव्ह करायचं आलं तर प्रूव्ह करायला सुद्धा काही कठीण नाही आहे की नेहमीसारखा इन्क्रीमेंट वगैरे आपण म्हणतो तसं नुसतं आपण डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स असं घेतलं तर हे कसं लिहू शकतो आपण, तर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आणि ह्याला मल्टिप्लाय केलं डेल्टा यू आणि डिवाइड केलं डेल्टा यू आणि असं सेपरेट केलं. तर आपण असं अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो की काही चेंज केली नाही आपण व्हॅल्यू, बिकॉज डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स तसंच आहे, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. तर डेल्टा यू आणि डेल्टा यूने मल्टिप्लाय डिव्हाइड केलं आणि मग नेक्स्ट स्टेपला त्याचा लिमिट घ्यायचं ॲज डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 वगैरे. आणि मग ती नेहमीची मेथड जी यू डॉट व्ही साठी वापरले, यू अपॉन व्ही साठी वापरले तेच असणार. मग लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स काय येतं dy बाय dx. याचं लिमिट येतं dy बाय du आणि याचं लिमिट येतं du बाय dx. असं ते सगळं सिम्पल आहे. 2-3 स्टेपमध्ये त्याचं प्रूफ आहे. शिकवण्याची गरज नाही, नुसतं तुम्ही बुकमध्ये ते वाचलं तरी तुम्हाला ते लक्षात येईल. चेन रूल महत्त्वाचा आपल्याला तो कसा अप्लाय करायचा हे फक्त मी इथे तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्हाला मेनली काय करायचं आहे की हा चेन रूल आता सगळीकडे लागणार. कारण प्रत्येक ठिकाणी काही स्टँडर्ड फंक्शन येणार नाही. हा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काढा, सो डायरेक्ट साइन एक्स येईल असं नाही, कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन्स असं येत असतं. सो तिथे आपल्याला चेन रूल अप्लाय करावा लागतो. त्यामुळे मोस्टली सगळी पुढची एक्झाम्पल्स आपल्याला या रूलनेच अप्लाय करायचे आहेत. 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केलीत की तुमच्या तोंडात बसेल तो, म्हणजेच तुम्हाला अगदी पाठ होऊन जाईल तो चेन रूल आणि कधीही तुम्ही तो अप्लाय करू शकता. सो आपण 1-2 एक्झाम्पल्स बघूया म्हणजे आपल्याला हा चेन रूल कसा अप्लाय करायचा. फॉर्म्युला आता माहिती आहे की dy बाय dx म्हणजे विथ रिस्पेक्ट टू यू घ्यायचं आणि देन du बाय dx ने मल्टिप्लाय करायचं. आता हेच एक्झाम्पल आपण घेऊया की y इज इक्वल टू रूट साइन एक्स असा. तर रूट एक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे जो इथे आहे स्टँडर्ड फॉर्म्युला. आता रूट साइन एक्स तेवढंच आन्सर येईल असं नाही. याचा फर्स्ट प्रिन्सिपलने तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात आणि त्याचं वाय डॅश काढलं तर जे काय आन्सर येईल ते बघा. ते नुसतं ह्या फॉर्म्युल्यात घातल्यावर जसं येईल तसं नाही आहे, थोडंसं वेगळं येणार आहे. ते का आलंय ते या रूलमुळे आलेलं आहे, ते आपण बघूया. सो हा जो आतला वेगळा आलेला फंक्शन आहे, दिस इज डिफरंट फ्रॉम फंक्शन दॅन दिस एक्स. एक्सपेक्षा काहीतरी वेगळं फंक्शन आहे, त्याला जर तुम्ही यू असं ट्रीट केलं सो कन्सिडर यू इज इक्वल टू साइन एक्स. सो आता यूच्या फॉर्ममध्ये आपण साइन एक्सला आणले म्हणजे y इज इक्वल टू काय म्हणता येईल, y इज इक्वल टू रूट यू.
आता हे कसं दिसतंय, हे एक्स जसं रूट एक्स आहे तसं रूट यू, फक्त विथ रिस्पेक्ट टू काय झालं आता हे यू झालं, बिकॉज हिअर व्हेरिएबल इज यू, त्यामुळे y इज अ फंक्शन ऑफ यू अशा पद्धतीने त्याला ट्रीट करायला लागेल. पण आता हे स्टँडर्ड फंक्शन सारखं दिसायला लागले. सो y डॅश ह्याचा आपण डायरेक्ट काढू शकतो. dy बाय dx काय येणार ह्याचा, सो dy बाय dx किंवा y डॅश इज इक्वल टू 1/2√u असं आपण डायरेक्ट लिहिणार इथे, कारण का हा स्टँडर्ड झाला u, फक्त का इथे व्हेरिएबल x आहे, इथे व्हेरिएबल u आहे. व्हेरिएबल कंपल्सरी एक्सच असायला हवं असा काही रूल नाही, कुठल्याही व्हेरिएबल मध्ये असेल. सो y विथ रिस्पेक्ट टू x इथे होतं, इथे y विथ रिस्पेक्ट टू u आहे. सो पहिल्यांदा आपल्याला dy बाय dx म्हणजे dy बाय du काढलं आपण, बिकॉज इथे व्हेरिएबल x नसून u हे व्हेरिएबल आहे. सो 1/2√u अँड चेन रूल काय सांगतो की जे काही तुम्ही u म्हणून यूज केलेलं आहे त्या u ह्या फंक्शनचं काय लागतं विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्हला. मग u काय फंक्शन आहे, u इज इक्वल टू साइन x, त्याला आपण u ला साइन x म्हणतो. सो du बाय dx आता आपल्याला लागेल. सो du बाय dx साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x प्लस cos x आहे. आता आपल्याला फॉर्म्युल्यात करायचं आलं तर फायनल dy बाय dx काय येणार, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du म्हणजे हे dy बाय du 1/2√u इंटू du बाय dx म्हणजे du बाय dx इज cos x. पण u नाही ठेवत आपण, कारण विथ रिस्पेक्ट टू x आहे, त्यामुळे जे काय असेल ते कशासाठी सबस्टिट्यूट केलं होतं ते x च्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, u मध्ये ठेवणार नाही. मल्टिपल व्हेरिएबल मध्ये आपण इथे असं डेरिव्हेटिव्ह नाही करत, एकाच विथ रिस्पेक्ट टू एकाच व्हेरिएबल असतं. सो विथ रिस्पेक्ट टू x आहे, त्यामुळे x या व्हेरिएबल मध्ये पाहिजे. आणि फायनली पुन्हा u कशासाठी यूज केला होता तर साइन x आहे, तर साइन x इंटू cos. सो dy बाय dx फायनली याचं काय होणार चेन रूल प्रमाणे dy बाय dx इज इक्वल टू 1/2 sin x इंटू cos x. सिंपल आहे. आता हे एक दोन एक्झाम्पल साठी तुम्ही हे सगळं डिटेल मध्ये लिहा, पण नंतर तुम्हाला फास्ट सोडवता येईल की कसं केलंय आपण, की हे कशाचा फॉर्म्युला आहे, हा रूट एक्सचा फॉर्म्युला आहे. सो y डॅश किंवा dy बाय dx कसं घेणार, रूट एक्स काय असतं तर 1/2√x त्याऐवजी काय sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डिफरंट फंक्शन इज cos x. सो असं तुम्ही एका मिनिटात त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता चेन रूलने. सो पहिल्यांदा काय करायचं, स्टँडर्ड रूल अप्लाय करायचा आणि ते फंक्शन तसंच ठेवायचं, म्हणजे 1/2 sin x असं आतमध्ये तसंच ठेवलंय स्टँडर्ड रूल प्रमाणे. अँड देन डिफरंट फंक्शन जे काय त्या डिफरंट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आणि नुसतं मल्टिप्लाय करायचं. सो लक्षात आलंय. आणि असं किती चेनमध्ये तुम्ही ते करू शकता. फंक्शन ऑफ फंक्शन ऑफ फंक्शन असं जर असेल एखादं फंक्शन चेनमध्ये, तर असं प्रत्येक वेळेला तुम्ही ते त्या फंक्शनला u v w वगैरे असं करत करत सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह काढून मल्टिप्लाय करू शकता. सध्या तरी सुरुवातीला सोपं असणार आहे. अशा पद्धतीची फंक्शन्स आली तर आपल्याला हे असं डेरिव्हेटिव्ह घेता येतं, त्याला चेन रूल म्हणतात. सो दिस इज चेन रूल. dy बाय dx फॉर डिफरंट फंक्शन कसं करणार, dy बाय du काढणार इंटू du बाय dx करणार.